18व्या संसदीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे। नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने संसदेच्या कामकाजाला आज सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रथम खासदार म्हणून नरेंद्र मोदींनी शपथ घेतली। शपथविधीचा कार्यक्रम 2 दिवस चालणार असून आज पहिल्या दिवशी एकूण 280 खासदारांनी शपथ घेतली, तर उद्या उर्वरित 264 खासदारांना शपथ देण्यात येणार आहे। नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून भृतहरी महताब यांची राष्ट्रपतींनी निवड केली होती। 26 तारखेला लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे, तर 27 तारखेला दोन्ही सभागृहातील सभासदांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे। पंतप्रधान 2 जुलैला लोकसभेत तर 3 जुलैला राज्यसभेत बोलणार आहेत। यावेळी विरोधी पक्षातील 235 खासदारांचं नेतृत्व राहुल गांधी करणार असून यावेळी नीट परीक्षा, रद्द होणाऱ्या परीक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा इतर प्रश्नांना घेऊन सरकार समोर सरकारची कोंडी करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शपथविधी सुरू असताना विरोधकांनी संविधानाच्या प्रती हातात घेऊन सरकार विरोधी घोषणा देत विरोध दर्शवला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।